नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहताय ॲनालायझर. CBIची चौकशी आणि CBIचा राजकीय वापर किंवा तत्सम धाडी याविषयी राज्यामध्ये आता वेगळी चर्चा सुरू आहे. CBIचा असा राजकीय वापर करणं योग्य आहे का? केंद्रीय तपासी यंत्रणांचा, आयकर विभागाचा, ईडीचा असा वापर करणं योग्य आहे का, असा प्रश्न सगळेच विचारू लागले. काही घटना नव्याने जेव्हा चर्चेत येतात तेव्हा त्याची जुन्या घटनांना तपासून चर्चा करणं आवश्यक असतं. मी तुम्हाला एक छोटीशी घटना आधी सांगणार आहे, म्हणजे गंमत सांगणार आहे, आणि त्यानंतर मला ज्या मूळ घटनेवर जायचं आहे तिकडे जाणार आहे. दिल्लीमध्ये एक कपड्याचं दुकान आहे. ज्या कपड्याच्या दुकानावर अचानक धाड पडते. त्या धाडीमध्ये माल जप्त केला जातो. साधारणतः 80 वर्ष वयाच्या वृद्ध गृहस्थाला थेट पोलीस ठाण्यात नेलं जातं. कपड्याच्या दुकानाचं नावही सांगून टाकतो, पंडित ब्रदर्स. या 80 वर्ष वयाच्या वयोवृद्ध माणसाला चक्क पोलीस ठाण्यात एक रात्र एक दिवस घालवावा लागतो. कारण काय? तर आणीबाणीला समर्थन न करणे. आणि गुन्हा काय? तर टॉवेलच्या बंचवर, म्हणजे टॉवेलचा एक बॉक्स आहे 10 किंवा 12चा, त्याच्यावर त्याची MRP लिहिलेली आहे, पण इंडिव्हिज्युअल टॉवेलवरती MRP लिहिलेली नाही आहे. म्हणजे डझननं विकायचं की किरकोळ विक्री करायची, तर किरकोळ विक्रीमध्ये प्रत्येक टॉवेलवर किमतीचा टॅग लावलेला नाही आहे. या कारणासाठी हक्सर यांना अटक करण्यात आली आणि त्यांना पोलीस ठाण्यात बसावं लागलं. त्या दुकानाला सील करण्यात आलं, कारण आणीबाणीला समर्थन नाही अथवा आपल्याला न आवडणाऱ्या नेत्यांना समर्थन करणे. ही एक छोटीशी घटना आहे. ही घटना पुस्तकात नोंदवलेली आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो आहे. ज्याला वाटतं आहे त्यांनी 24 अकबर रोड हे पुस्तक वाचून बघावं. त्या लेखकांनी जे गांधीकरणाचं कौतुक करणारेच आहेत त्यांनी त्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. पुढे दुसरी घटना खूप महत्त्वाची आहे. दुसरी घटना अशी आहे की आपल्याकडं बजाज नावाचे उद्योजक आहेत, हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. पुणे काय, औरंगाबाद काय, किंवा अन्य ठिकाणची शहरं काय, जिथे बजाजचे प्लांट आहेत तिथं बजाज काय आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे. औरंगाबादसाठी तर बजाज लाईफ लाईन आहे, कारण बजाजवर आधारितच उद्योग औरंगाबादमध्ये आहेत. या बजाज फॅमिलीचा गांधी परिवाराशी खूप मोठा संबंध आहे आणि या संबंधाला ते आजपर्यंत निभावत आलेले आहेत. म्हणजे अगदी राहुल बजाज यांनी सुद्धा नरेंद्र मोदींना विरोध करणारी भाषा जाहीरपणे बोललेली आहे. म्हणजे सगळेच उद्योजक जेव्हा नरेंद्र मोदींचं समर्थन करत असतात तेव्हा राहुल बजाज यांनी जाहीरपणे नरेंद्र मोदींना कानपिचक्या करण्याचा किंवा टीका करण्याचा धाडस दाखवलेलं आहे. आपण जाऊया या बजाज परिवारातल्या जरा मागच्या घटनेवरती. म्हणजे मग तपासी यंत्रणांचा किंवा केंद्रीय यंत्रणांचा वापर काय असतो हे आपण बघूया. तुम्हा सगळ्यांना रामकृष्ण बजाज खूप चांगल्या पद्धतीनं ठाऊक असतील. रामकृष्ण बजाज हे बजाज परिवारातील अत्यंत सिनियर व्यक्तिमत्व, जे स्वतःला गांधीच कुली असं म्हणून घ्यायचे. म्हणजे मी गांधीजींचा हमाल आहे असं ते म्हणायची. इतकी त्यांची गांधीजींच्या विचारावरती प्रचंड मोठी श्रद्धा होती. या सगळ्या प्रकारात गांधीयन थॉट्स तरुणांच्या मनामध्ये रुजवावेत यासाठी रामकृष्ण बजाज यांनी एक मोठं प्रशिक्षण केंद्र दिल्लीमध्ये सुरू केलं होतं. या विश्व युवक केंद्र असं त्याचं नाव त्यांनी दिलेलं होतं आणि हे विश्व युवक केंद्र आजही दिल्लीमध्ये अस्तित्वात आहे. हे एक स्वयंसेवी संस्था होती, म्हणजे नॉन गव्हर्मेंट NGO ज्याला म्हणतात, नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन, अशासकीय संस्था, एक स्वयंसेवी संस्था म्हणून हे काम करत होतं. आणि दिल्लीमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी विश्व युवक केंद्राचं काम चालू होतं. आता विश्व युवक केंद्राची इमारत, विश्व युवक केंद्राची जागा ही काँग्रेसमधल्या अनेक लोकांच्या मनामध्ये भरत होती. त्यात प्रामुख्यानं विद्याचरण शुक्ला, ओम मेहता, अंबिका सोनी यांचा समावेश होता. आता ही जी मंडळी आहेत, विद्याचरण शुक्ला, ओम मेहता, अंबिका सोनी, या संजय गांधीच्या आजूबाजूच्या वर्तुळातल्या होत्या. आणि यांना असं वाटायचं की विश्व केंद्राचं जागा आणि एकूणच केंद्र हे युवक काँग्रेसकडं हस्तांतरित झालं पाहिजे. त्याला रामकृष्ण बजाज तयार नव्हते. शेवटी हे प्रकरण
संजय गांधींच्याकडं नेण्यात आलं आणि संजय गांधींना हे पटवून देण्यात आलं की हे सगळी जागा युवक केंद्राला मिळाली पाहिजे. रामकृष्ण बजाज यांना संजय गांधींनी बोलवून सांगितलं की ती जागा मला पाहिजे. बजाजांनी विनम्रपणे नकार दिला. अनेक वर्ष ही जागा मिळत राहावी यासाठी प्रयत्न चालू होते. पुढे 30 ऑगस्ट 1975ला दिल्ली प्रशासनाकडून रामकृष्ण बजाज यांना विश्व युवक केंद्राची जागा दिल्ली प्रशासनाच्या ताब्यात देऊन टाकावी असं पत्र पाठवण्यात आलं. पण त्यालाही रामकृष्ण बजाज बदले नाहीत. त्यांना खात्री होती की आपण इंदिरा गांधींशी बोलू तेव्हा आपलं काम होऊन जाईल, त्यांना फारसं करायची गरज नाही आहे. 1975ला इंदिरा गांधी विनोबा भावेंना भेटायला निघालेल्या होत्या दिल्लीवरून विमानानं आणि त्या विमान प्रवासामध्ये सोबत रामकृष्ण बजाज होते. या प्रवासात त्याने इंदिराजींना सहजपणे विचारलं की माझं काही चुकतं आहे का, म्हणजे या सगळ्या प्रकारामध्ये माझ्याशी असं वर्तन का होतं आहे, तुम्ही जरा बोललात तर बरं होईल. इंदिरा गांधींनी सूचक उत्तर दिलं होतं, सगळ्याच गोष्टी तपासून बघाव्या लागतील, तुम्हाला हव्या तशा होत नाहीत. त्यावर पुढचा सगळा प्रवास, अख्खा प्रवास परतीचा, इंदिरा गांधी मौन होत्या. रामकृष्ण बजाज सोबत असून देखील काहीही बोलल्या नाहीत. हा 30 ऑगस्ट 1975मधला शेवटच्या कारकिर्दीतला प्रसंग असावा. त्यानंतर 1976 साल उजळलं. 18 मे 1976 साली बजाज यांच्या सगळ्याच प्रतिष्ठानावर अचानक धाडी पडल्या. 114 ठिकाणी आयकर विभागाने धाडी घातल्या. जवळपास 1100 अधिकारी या धाडीमध्ये काम करत होते. 94 वर्षाची रामकृष्ण बजाज यांची आई जानकीदेवी जमनालाल बजाज होत्या. त्यांना देखील या चौकशीत सोडलं नाही. त्यांची देखील चौकशी करण्यात आली आणि रामकृष्ण बजाज यांना बाध्य करण्यात आलं ती जागा ट्रान्स्फर करण्यासाठी, एक जागा. आणि त्यानंतर विनोबा भावे गोहत्याबंदीच्या कायद्यासंदर्भामध्ये आमरण उपोषणाला बसले होते. हे उपोषण करू नये यासाठी देखील दबाव रामकृष्ण बजाज यांच्यावरतीच टाकण्यात आला. आयकर विभागाची ही धाड किती मोठी होती. 110 ठिकाणी आणि 1100 अधिकारी सतत सर्च करत होते. 2 दिवस या धाडी देशभरामधल्या बजाज यांच्या प्रतिष्ठानावर, उद्योगावर, घरात आणि ऑफिसेसवर पडलेल्या होत्या. बजाज तर एक मोठे उद्योगपती होते. आज ज्यांचा कंठशोष चाललाय ना की या अशा स्वरूपाच्या कारवाया ह्या राजकीय हेतूनी होतात, अशा कितीतरी कारवाया राजकीय हेतूनी झालेल्या आहेत. तुम्ही तो रेड नावाचा चित्रपट बघितला असेल, ज्यात अजय देवगननी काम केलं आणि तो एका पॉलिटिशियनच्या घरावरती रेड टाकतो. ही कहाणी श्यामाप्रसाद पांडे नावाच्या इन्कम टॅक्स कमिशनरनी टाकलेल्या रेडशी साधर्म्य असणारी आहे असं म्हणतात. 16 जुलै 1980ला त्या काळातलं UPचं सरकार पाडण्याची धमकी त्या व्यक्तीनं दिली आणि तरीही ती रेड पडली आणि त्या व्यक्तीलाच पुढे जेलमध्ये जावं लागलं. अर्थात ही रेडसुद्धा राजकीय हेतूनी होती, हे नाकारून चालणार नाही. अशा स्वरूपाच्या तपासी यंत्रणांचा वापर आपल्या राजकीय लाभासाठी करायचा असतो, याचा पायंडा आधीच्या सरकारांनी घालून ठेवलेला आहे. म्हणजे पहिले तुम्ही चूक करता, म्हणजे पहिला मुद्दा माझा हा आहे की तुम्ही चूक करता, ती चूक समोर येऊ नये आणि आम्ही चोर नाहीत किंवा आम्ही दोषी नाहीत हे केंद्रीय तपास यंत्रणांनी सांगू नये. आणि तसं असेल तर हे राजकारण आहे असं जर कोणी म्हणणार असेल तर ते चूक आहे. माझं म्हणणं स्पष्ट आहे. जेव्हा निवडणुका होतात तेव्हा यांचा भ्रष्टाचार खणून बाहेर काढू असा दावा विरोधी पक्ष करत असतो. कोणताही पक्ष असो, सत्तेवर कोणताही पक्ष असो, यांचा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढू असाच केला जातो. महाराष्ट्रातल्या सरकारनं जलयुक्त शिवाराच्या योजनेची चौकशी आरंभली आहे. ती जलयुक्तमधला भ्रष्टाचार बाहेर काढू म्हणूनच आरंभलेली आहे. काढा, यांना आतमध्ये टाका. जलसंधारण मंत्री राम शिंदे होते, पंकजा मुंडे होत्या. यात काय तुम्हाला काय करता येऊ शकतं, यात काय अपहार झाला आहे का हे तपासा, त्याची चौकशी करा, कोण अडवलं आहे. जसं अजूनही हा प्रश्न विचारला जातो
की सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे देतो म्हणणारे फडणवीस 5 वर्षाच्या सत्ता काळात पुरावे दिले नाहीत, उलट क्लीन चिट मिळाली आणि आता पुन्हा एकदा तेच भ्रष्टाचारी म्हणून तो मुद्दा मांडला जातो आहे. अपेक्षितच आहे लोकांना. गाडीभर पुराव्याचं विधान लोकांना अपील झालं होतं. कोणताही पक्ष सत्तेत येवो की त्यावेळेला निवडणुकीच्या आधी हा पक्ष मागच्या सत्ताधाऱ्यांच्या काळातले भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढू असंच म्हणत असतो, त्याची चौकशी लावत असतो. बोफोर्सचं प्रकरण काय होतं, लोकांना बरं वाटलं. बोफोर्समध्ये कॉथरोचीसारखा माणूस सापडला, कुठे आपले पैसे चालले ते कळालं. कितीतरी 2G स्कॅम आहे, कोल स्कॅम आहे. म्हणजे ABCD अशी सगळी बाराखडी ठेवली. A फॉर आवाज, B फॉर बोफोर्स, C फॉर साळा, D फॉर डाळ, E फॉर एनरॉन, F फॉर फॉरेस्ट. असे सगळे झडपर्यंतचे घोटाळे तुम्हाला सगळे मिळून जातील. म्हणजे अल्फाबेट्स जशी मोठी इंग्रजीमध्ये आहे ना, तशी ती घोटाळ्यांची सुद्धा वेगळी अल्फाबेट तयार करता येऊ शकेल अशी स्थिती आहे. तुम्ही सत्तेवर आल्यावर या भ्रष्टाचाराला उघडं पाडू, त्यांना शासन करू असा शब्द देत असता. त्यामुळं या अपहाराची चौकशी करणं हा काही चुकीचा भाग नाही आहे. चौकशी झालीच पाहिजे. तपास यंत्रणा मग ती CID कडून झालेली असो, गुप्तचर विभागाकडून झालेली असो, CBI कडून झालेली असो, NIA कडून झालेली असो, ED कडून झालेली असो अथवा आयकर विभागाकडून झालेली असो, सत्तेत असलेला पक्ष जो लोकांनी निवडून दिला आहे तो राजकीय असतो आणि तो राजकीय पक्ष सत्ताधारी झाल्यावरती सरकार होतो. सरकार शासनाकडून काम करून घेतं. त्यामुळं त्यात तुम्ही व्यक्त केलेल्या, लोकांसमोर कबूल केलेल्या गोष्टीची चौकशी तुम्ही करत असता. या चौकशीला राजकीय हेतून ये असं म्हणण्याचं काहीच कारण नाही. या चौकशी अंती जर हे दोषी नसतील तर दोषी नाही हे सिद्ध होईल, असतील तर आहे सिद्ध होईल. काय झालं, 2G स्कॅममध्ये आरोप झाला, कुणीच दोषी सापडलं नाही. कनिमोळींना आतमध्ये राहावं लागलं काही दिवसासाठी. चिदंबरम एका प्रकरणामध्ये आत गेले, तसं आता अनिल देशमुख एखाद्या प्रकरणामध्ये आत जातील. अजून कुणीच, लालू प्रसाद यादव तुरुंगामध्ये जाऊन आलेत, छगन भुजबळ तुरुंगामध्ये जाऊन आलेले आहेत. आता ह्या सगळ्यांनाच जर काही काळ तुरुंगात जावं लागणार असेल आणि तो सकर्तदर्शनी भ्रष्टाचार दिसत असेल तर याची चौकशी होणं आवश्यक आहे. याला राजकारण समजण्याची गरज नाही आहे. जसं रामकृष्ण बजाज यांच्या काळामध्ये आपला हेतू साध्य, म्हणजे बजाजवर तर कारवाई कुठली होती बघा, विश्व युवक केंद्राची जागा पाहिजे म्हणून ती केलेली होती. हक्सर यांच्या पंडित ब्रदर्स या दुकानावरती विचाराशी असहमती असल्यामुळं केलेली ती कारवाई होती. किमान अशा स्वरूपाची कारवाई तिथे नाही आहे. धूर्त निघतोय. जयंत पाटील म्हणाले होते, एकानं घेतल्याचं दुसऱ्याला कळलं, तिसऱ्यानं सांगितलं आणि चौथ्याने आरोप केला. अरे आरोपीने केलेल्या आरोपाला खरं मानताय ना, आम्ही केलेल्या दाव्याला खोटं मानताय. अहो आरोपीच असतो तो जो चोर आहे, तोच सांगत असतो मी कुणाकुणाचा भागीदार आहे. जयंत पाटलांनी शब्दोच्छल खूप उत्तम पद्धतीनं जयंत पाटलांना करता येतो. म्हणजे ते खूप खोचक कुचकट बोलणारे ते उत्तम नेते आहेत हे माहीत आहे. CBIनी प्रिलिमिनरी चौकशीचा म्हणजे प्राथमिक चौकशीचा आदेशाचा गैरवापर केला. अहो आदेश दाखवले स्पष्टपणे न्यायालयाचे, त्यात त्यांनी लिबर्टी दिलेली आहे CBIला, तुम्ही पुढची कारवाई करू शकता म्हणून. याला राजकीय अंगाने घेण्याच्या ऐवजी खरोखरच यात सत्यता किती आहे याचा तपास, याच्यावरती आरोपपत्र दाखल होणं आवश्यक आहे. उगीच या प्रकरणामध्ये नाहक राजकारण आहे असं म्हणून नवं राजकारण निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये एवढंच. या सगळ्या प्रकारात तुम्ही तशा आम्ही बसा मामी म्हणायचं काम आहे. उगी गप्प बसा. सगळे सारखे आहेत, सगळ्यांचेच हात बरबटलेले आहेत, सगळ्यांचेच पाय मातीचे आहेत, पळसाला पानं 3च आहेत, घरोघरी मातीच्याच चुली आहेत. त्यामुळं उगी राजकारणासाठी हे चाललं आहे असा दावा करण्याच्या ऐवजी यात खरं कसं नाही हे सांगण्याचा प्रयत्न करा. निष्कारण भ्रमित करण्याचा प्रयत्न करू नका. एवढंच. नमस्कार.